प्रेग्नेन्सीमध्ये न घेतलेल्या काळजीचे आत्ता मला दुष्परिणाम भोगावं लागत आहे. पीठ चाळायला लागले किंवा थोडीशी धूळ जरी आली ना, मला शिंका सुरू होतात, म्हणजे सायनसचा त्रास सुरू झालेला आहे. तर त्या शिंका एवढ्या कंटिन्यू असतात ना, मग काय माझे 2-3 दिवस त्याच्यामध्येच जातात. सर्दी होते आणि मग त्याच्यानंतर अंग भरून आल्यासारखं होतं. तर त्यासाठी आहोंनी आणलं होतं मला मास्क. मग मास्क मी लावून बघितलं आणि मी लावून बघितलं म्हणल्यावर की यांना पण लावायचंच असतं. मग मास्क वगैरे लावून बघितलं आणि त्यानंतर मग संध्याकाळची वेळ झालेली होती. घर वगैरे झाडून घ्यायचे होते, बाकीच्या गोष्टी करायच्या होत्या, स्वयंपाकाची तयारी करायची होती. घर झाडून घेतलं आणि त्यानंतर मग म्हणलं आता चला सगळा कचरा वगैरे भरून घेऊया. आणि बाहेरचे कपडे पण सुकवत ठेवलेले होते, तेही वाळून झालेले होते, कारण सकाळी धुतलेले असतात. आणि माझे ह्या साईडने पूर्व साईड आहे ना, तर सकाळी 10 ते 12पर्यंत ऊन असतं आणि त्यानंतर मग दुपारनं ते ऊन अजिबात नसतं. मग सकाळी एवढ्या सकाळी माझ्याकडनं कपडे कधी धुतल्या जातात किंवा कधी धुतल्या जात नाही. मग त्याला वाळायला मी दिवसभर ठेवते आणि जे सुकलेले नसतात मग ते घरामध्ये वाळू घालते. तर घरामध्ये वाळू कपडे काढून आणले आणि त्यानंतर मग कपड्याच्या घड्या पण लगेच घालून घेऊया म्हणलं, कारण जेव्हाची कामं तेव्हा केली ना तर सोपी जातात आणि घर पण थोडंसं व्यवस्थित दिसतं. तर आणखीन तर काय म्हणजे जसं अगोदर होतं तसंच तुम्हाला वाटत असेल, कारण फर्निचर काही घेतलेलं नाही आहे. सोफा आणि कपाट घ्यायचं होतं, तर काय झालेलं, आजीच सासू वारलेलं ना, सुतकामध्ये घेऊ नका असं सांगितलेलं. मग म्हणलं 13 दिवस होऊ द्या आणि त्यानंतर आपण घेऊया. मग मी पीठ संपलेलं होतं, घर झाडून झाल्यावर ते डब्यामध्ये भरून ठेवलेलं आणि त्यानंतर आहो आणि कियान खाली गेलेले खेळण्यासाठी. कियानला आहो घेऊन गेलेले खाली. मग ते गेलेले, म्हटलं चला आता आपली कामं पटापट आवरून घेऊया, कारण कियान आला की मग तो मूड चांगला असेल तर ठीक आहे, नाही तर मम्मा मम्मा करतो. तसं तर आहो असल्यावर तो मला काही एवढा त्रास देत नाही, कारण ते त्याला पूर्णपणे बघून घेतात. तर सगळ्यांना सवय असते काही करण्या अगोदर भांडे धुवून घ्यायची, तशीच मला पण सवय. आणि सध्या खूप चांगली गोष्ट आहे बरं का, नवीन घरी 24 तास पाणी आहे, त्यामुळे मला भांडे घासायचं किंवा कुठल्याही गोष्टीचं काहीच अडचण येत नाही आहे. पीठ मळून घेतलं आणि आज शिंकांना मात्र सुट्टी होती, कारण मास्क होतं, मास्क लावूनच पीठ मळलेलं. आणि इकडे दोडक्याची भाजी केलेली. दोडक्याची भाजीची काही रेसिपी वगैरे शूट केलेली नाही आहे, कारण अगोदर बऱ्याच वेळा केलेली आहे. आणि त्यानंतर मग पीठ मळून घेतलेलं होतं, तर ते ठेवून दिलेलं होतं. मग ते छान मुरलं आणि त्याच्यानंतर मग म्हणलं चला चपात्या पण लाटून घेऊया. एकीकडे भाजी होत होती माझी आणि दुसऱ्या साईडला मग चपात्या पण करायला घेतलेल्या. आणि मास्क लावल्यामुळे खरंच खूप छान वाटलं बरं का, मला बरं वाटलं. तुम्हाला पण सायनसचा त्रास होत असेल ना, तर तुम्ही पण म्हणजे जेवढ्या गोष्टी अवॉइड करता येतील ना आणि तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. आणि शक्यतो डिलिव्हरीमध्ये काळजी घ्यायलाच हवी. मी माझ्या कियान ICUमध्ये होता, त्याच्यामुळे स्वतःकडे काहीच लक्ष दिलेलं नाही. मला फक्त त्याचीच काळजी होती, त्यामुळे मी काही स्वतःकडे एक लक्ष दिलं नाही आणि त्याचेच वाईट परिणाम आहेत आता हे. तर जाऊ द्या, जातात वेळ. आणि मग सगळ्या चपात्या वगैरे करून झालेल्या आणि नेहमीप्रमाणेच लाईट गेलेली. आता तिचं आणि माझं काय हे नेहमीचंच आहे, लाईट गेलेली. मग तसंच स्वयंपाक करत होते, मग टॉर्च लावली आणि बाकीची एक चपाती राहिलेली होती तीही शेकून घेतली आणि त्यानंतर किचन वाटा साफ करायला घेतलेला. तुमच्यासोबत पण असंच होतं का? तुमची पण लाईट अशी सारखीच जाते का स्वयंपाक करताना किंवा काही करताना? मला कमेंटमध्ये सांगा. किचनवरचा सगळाच पसारा मग आवरायला घेतलेला आणि त्यानंतर भांड्याच्या परातीमध्ये जे भांडे खरकट पडलेले असतात ते भरून घेते. आणि तोपर्यंत बरोबर माझा स्वयंपाक झाला आणि आहो आणि कियान आलेले बरोबर टायमावरती चाललेले. मग त्याचं सुरू झालं, मम्मा मम्मा मला घे म्हणून, कारण तो आला ना बाहेरून त्याला मी पाहिजेच असते. मग किचन वाटतं तर सगळं आवरून घेतलेलं होतं आणि कियांचं चालू होतं इकडे केळी खाणं. कसा वाटला व्हिडिओ ना?